पहिल्याच बॉलवर निलेश सांबरेच्या बॅटमधून आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर एका साईडला धीरज झा बाहुबली या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो एक सिक्सर किंग. थँक्यू व्हेरी मच वाकेजी पाटील साहेब आणि साईजी ठाकूर. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, कॉंग्रॅच्युलेशन आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. मनोजी पाटील मी यांना विनंती करेन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. सुपर बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते लगातार 2 बॉलवर 2 चौकार. ग्रेट टायमिंग. निलेश सांबरे एक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि किरण भुईरवर सध्या तरी यावेळेला काउंटर अटॅक केला गेलाय. प्रवीण भोईरने 2 मॅन ऑफ द मॅच. सातत्याचं दुसरं नाव पाहायला मिळतं. किरण भोईर अनुभवी. अप्रतिम चांगला फटका इनफिल्डच्या वरून. क्या बात आहे निलेश सांबरे. चहूबाजूने फटकेबाजी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिभावंत संपन्न खेळाडू अतिशय दमदार आणि शानदार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग क्लास दाखवलाय. टायमर सेट केले गेले. लक्षात घ्यायचंय 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. पुन्हा एकदा किरण भोईर डावखुरी हाताचा यावेळेला ऑन साईडला खेळलाय. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेगाने निघून चाललाय. प्रवीण भोईर बॉलला मात्र या वेळेला मिळणं नामुमकिन आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. 4 बॉलवर 4 चौकार पाहायला मिळत आहेत. सोळा रन झालेत. पहिला बॉल आपण पाहिला डीप बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं नजाकतद्वारा शॉट डीप मिड विकेटला. तिसऱ्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हर दाखवला. चौथ्या बॉलवर ऑन ड्राईव्ह आणि 5व्या बॉलवर विकेट मिळण्याची दाट शक्यता. गणेश कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच आणि अखेरकार मात्र विकेट मिळाली. निलेश सांबरेच्या खेळीला पूर्ण विराम. स्ट्रोक खेळल्यानंतर मात्र चेक करत असताना स्ट्रोकला की स्लॉक स्वीप खेळायला हवं होतं. लो फुल टॉस बॉल होता परंतु इथे मात्र तेवढं नियंत्रण नव्हतं. संयम बाळगला नाही आणि त्यामुळे आपण पाहताय तिथे फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. या आपण पुढील आवाज ऐकायला येईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हलकासा बदलाव. आमचे जवळचे मित्र बहाडोलीचा आवाज अर्थातच मनोजी पाटील यांचा. आदरणीय आमचे साथी समालोचक आदरणीय दशरथ पाटील सरांकडून या 21व्या चषकाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने. हार्दिक हार्दिक स्वागत सर. कॉमिटीचे बेताज बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातंय. आताच त्यांनी मागच्या महिन्यामध्ये बहाडोली प्रीमियर लीग हाताळली आणि खरोखरच मजा आणली त्यांनी त्या स्पर्धेला. आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग ते सुद्धा चकित झाले की एका गावची लीग आणि एवढा प्रेक्षक वर्ग. त्यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं आमचं. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आदरणीय दशरथ पाटील सर या स्पर्धेला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना या वेळेला आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. जरा वेगळीच हाय झलक. आई एकवीरा चषकाची जरा
एक नंबर डान्स आपल्याला पाहायला मिळाला कडक मंगल यांचा. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरं. पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार आल्यानंतर आपण बघितलं की लागोपाठ 2 गडी बाद झालेत. महेंद्र भोईर येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र भोईर. 16 वर 2 ही स्थिती आपल्याला विकी 11 वाळीव संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओम 11 जलसार संघाकडून लगातार तिसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, कारण 5व्या आणि 6व्या चेंडूवर लागोपाठ 2 गडी बाद झाले होते. आणि त्यानंतर आपण आता पाहिलं तर पहिल्या चेंडूवर गडी बाद होताना काय जबरदस्त अप्रतिम असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम 11 जलसार या संघाकडून घेतोय छोटासा डीजे ब्रेक. लाखों दिलों की धड़कन है आई एक वीरा चषक. लाखों दिलों की धड़कन है आई एक वीरा चषक. लाखों दिलों की धड़कन है आई एक वीरा चषक. लाखों दिलों की धड़कन है आई एक वीरा चषक. थँक्यू डीजे, थँक्यू. पाटील आळी साखरे संघ अंतिम 4 मध्ये दाखल झालाय. हाच संघ जर अंतिम 2 मध्ये दाखल झाला तर इथे अजून 100 ते 150 प्रेक्षक जास्त येतील, यात काही शंका नाही. ओमकार स्पोर्ट बॉईज कडून प्लेअर ऑफ द सिरीज साठी ही बॅट आलेली आहे. स्पेशल एडिशन बॅट आहे आणि जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये काही कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम 11 जलसार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पहिल्या 4 चेंडूंवर आलेल्या 16 धावा आणि त्यानंतर आपण बघितलं तर कमबॅक केलंय गोलंदाजांनी. पुन्हा एकदा यावेळेला डाऊन द लेग मारा होता. पंच दर्शवतात, वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ होताना 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. काय कमालीचं षटक हाताळताना गोलंदाज महेंद्र भोईरला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आलेले 4 चौकार आणि त्यानंतर लगातार 3 विकेट या सामन्याचं वैशिष्ट्य ठरतंय. लागोपाठ निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. चांगलं कमबॅक करताना ओम 11 जलसारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. राईट टार्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव रोखू शकले नाहीत, परंतु 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. तिथे धावा झाल्या धावफलकावर 18. 3 गड्याच्या मोबदल्यात 1.4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या वरून. इथून आपण बघतोय लाऊड अपील पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू निघून गेलाय. निर्धाव. गोलंदाज मध्ये आला होता, पंच दर्शवतात. कशासाठी वाईड घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय सर? ओके ओके. चेंडू निघून गेलाय निर्धाव. 1.5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले धावफलकावर 18. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं 2 गडी बाद झाले होते. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. महेंद्र भोईरने पहिल्या चेंडूवर सफलता, डॉट बॉल, वाईड, डॉट, 1 डॉट. हे विश्लेषण आहे षटकाचं. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लेगबायचा इशारा येतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. महेंद्र भोईरने काय कमालीचं मात्र षटक हाताळलं. 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे आपण. 2 षटकाचा समाप्ती नंतर धावसंख्या 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
गावात कार्याची ही गोडी एकवीरा माऊलीचा आशीर्वाद जिद्दीची ही जोडी रुपेश पाटील यांच्या थँक्यू नेतृत्वात डीजे थँक्यू. ओमकार बॉईज स्पोर्ट कडून जी बॅट आलेली आहे ती मालिकावीरसाठी नाही तर बेस्ट बॅटरसाठी आहे, हे लक्षात ठेवा. थोडीशी चुकी झाली होती आमच्याकडून, त्याची दुरुस्ती करतोय आम्ही. बेस्ट बॅटरसाठी ही बॅट आहे आणि बेस्ट बॅटरसाठी आपण पाहतोय ओमकार बॉईज स्पोर्ट कडून स्पेशल एडिशन बॅट आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला तर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशरफच्या बॅटमधून षटकार येताना काही जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले बघायला आवडेल. इथे बघा, पायावरचा चेंडू होता, फक्त दिशा दिली चेंडूला, 6 धावांसाठी पाठवलं गेलंय. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. इथून एक धाव येताना 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटकारानंतर घेतलेली सिंगल सेन्सिबल क्रिकेटचं दर्शन घडवते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर प्रवीण भोईर. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण तयार होतोय. पंचांचं मात्र इशारा येतोय की थोडासा आउटसाइड लेग स्टंप मारा होता आणि इथून लेगबायचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलंय. एक धाव येताना धावसंख्या 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. संथ गतीने सामना सुरू आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झालेत 28. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मुबारक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. कट केलेला फटका, स्कोअर ऑफ द विकेट, चेंडूला खेळलं गेलंय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना प्रश्न विचारला गेला होता गोलंदाजाला की या चेंडूवर गोलंदाजाने तू चौकार मारशील का. स्कोअर ऑफ द विकेट, चेंडूला खेळलं गेलं. 4 धावांसाठी खेळला गेला चेंडू आणि त्याचं उत्तर एस आलं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण आपल्याला पाहायला मिळेल. इथून चांगला फटका खेळला गेलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात का तर नाही. इथे गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुबारक बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि 33 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. या ऐकूया आपण डीजेला. जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू डीजे थँक्यू. 2 मिनिटं तर वाट बघा ना जरा. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 33 धावा झालेल्या आहेत. धावा झाल्या 33.
4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर महेंद्र भोईर. इथून आपण बघतोय चांगली कामगिरी करतोय महेंद्रने सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. इथून आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं तर 3 षटकाच्या समाप्तीखेर 33 धावा आहेत. महेंद्र 1.1 षटकाचा खेळ केलाय, फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय कमालीची गोलंदाजी करतोय. इथून पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. अशरफ मंसूरी 7 चेंडूमध्ये फक्त 8 धावा केल्यात आणि फैजान आताच आलाय. एकही सामन्याचा चेंडूचा सामना केलेला नाही. तर अशरफ आणि फैजान यांवर या दोघांवर मात्र सर्व जिम्मेदारी असेल. मोठे फटके खेळण्याची जिम्मेदारी या दोघांवर असेल आणि हे दोघे कशा पद्धतीने फटके खेळतात हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र भोईर. चेंडूला मात्र खेळला गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करताना महेंद्र भोईरला आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 1.3 षटकांचा खेळ त्याच्या हातातून झालाय. 3 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर महेंद्र भोईर. चांगली गोलंदाजी करतोय. संघाला ज्या गोलंदाजाची गरज आहे तशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार झालंय. चांगली फेकी झाली असती तर माघारी जावं लागलं असतं फैजानला. किरण क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू क्रमांक आपण पाहतोय 5वा असेल या षटकातील. या वेळेला स्वीट साऊंड ऐकायला आला आणि चेंडूला पाठवलंय स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी. षटकारानंतर मात्र धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच चेंडू नंतर मात्र हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा आदरणीय किशोरजी सानेसाहेब जे आता शिवनसई येथे स्थित आहेत, साखरेचेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ओमकार घरत यांना प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. त्याबद्दल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद किशोरजी सानेसाहेब, थँक्यू सो मच. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर महेंद्र भोईरनं 2 षटक पूर्ण झालीत. 11 धावा दिल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीखेर अशरफ मंसूरी खेळतोय 16 धावांवर 10 चेंडूमध्ये आणि त्याला साथ देताना फैजानला आपण पाहतोय 1 चेंडू आणि 1 धाव. 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 बाद 42 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते विकी 11 वाळीव या संघाची. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील विकी 11 वाळीव संघाला. कारण एका बाजूने आपण पाहतोय ओम 11 जलसार संघ तगडा संघ आहे, मजबूत संघ आहे. या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला 70-75 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. चेंडूला पाठवलंय इनटू द गॅप. क्षेत्ररक्षण झालंय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघारी धाडलंय. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या आपण बघतोय 43. 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वं सुरू आहे. 43 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 4 बाद 43 ही स्थिती आपल्याला विकी 11 वाळीव संघाची पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध निघून गेला. आपण पाहिलं तर 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 44 वर 4 4.2 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
विकी 11 वाळीव थोडासा स्ट्रगल करतोय, धावा येत नाहीत. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 16 धावा आणि त्यानंतर 3 गडी लागोपाठ बाद झाले होते 3 चेंडूमध्ये. डाव्या त्याने ओव्हर द विकेट मारा करताना प्रवीण भोईरला आपण पाहतोय. चांगली कामगिरी करतोय प्रवीण भोईर. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. एक धाव पूर्ण केली गेली. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ होताना 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला खेळला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला पाठवलं गेलंय. पायाला चेंडू अडल्या कारणाने थोडासा गतीमध्ये स्लो झाला. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या 47 धावा, 47 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 4 बाद 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रवीण भोईर हा गोलंदाज आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आतापर्यंत 4 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळलेले आहेत. इथून गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. समालोचन कक्षाच्या एंड गोलंदाजी करताना प्रवीण भोईरला आपण पाहतोय. या वेळेला काही भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 चेंडू आणि 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मिस्टर प्रवीण भोईर काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगल्या फलंदाजाच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रवीण भोईरकडे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. परंतु या वेळेला थोडासा पुढ्यात चेंडू टाकला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा. आदरणीय भगवानजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. साखरे गावचं अनमोल रत्न भगवानजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम भगवानजी पाटील साहेब, आपलं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा षटक हाताळण्यासाठी हेमंत भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर चांगला खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. विकी 11 वालीव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फटका तर चांगला खेळलाय परंतु हवेमध्ये आहे चेंडू. चेल होऊ शकत नाही. 1 धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 5.2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना उर्वरित 4 चेंडू आहेत आणि ह्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहणं सुद्धा योग्य ठरेल. 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10-12 धावा येणं गरजेचं आहे. विक्की 11 वालीव, दुसऱ्या बाजूने ओम 11 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना झाला आजच्या दिवसातील श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि जीवी स्पोर्ट बिरवाडी, साई एकता बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये बिरवाडी संघाने बाजी मारली. त्यानंतर पाटील आली साखरे आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघादरम्यान अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. पाटील आली साखरे संघ विजयी झाला.
त्यानंतर ओम साई शिवनसाई आणि वीर तानाजी पारगाव यामध्ये आपण बघितलं तर ओम साई शिवनसाई संघाने बाजी मारली, अंतिम 4 मध्ये जाण्याचा मान मिळवला आणि चालू असलेला सामना ओम 11 जलसार आणि विकी 11 वालीव या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय विशाल पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. क्रिकेट दर्दी म्हणून साखरे गावामध्ये ज्यांना ओळखलं जातंय, आमचे जवळचे मित्र. बरीच वर्ष आम्ही एका ऑफिसमध्ये काम केलंय, तर तेच सांगतो ना आम्ही का किती जवळ त्याचंच उदाहरण दिलं की एका ऑफिसमध्ये आम्ही 5 वर्ष काम केलंय एकत्र. त्यामुळे मी जवळचे मित्र बोललोय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मनोज पाटील साहेबांना विनंती करतोय. आणि साखरे गावामध्ये कुठल्याही स्पर्धा असू द्या, जसे भगवान पाटील साहेब उपस्थित असतात, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाते भगवान पाटील साहेबांना, आणि आल्या आल्या ते लगेच प्रेक्षकांसाठी बक्षीस लावतात. नेहमीच आम्हाला पाहायला मिळतंय की प्रेक्षकांनी जेल घेतल्यानंतर त्यांच्यासाठी बक्षीस असतं. तसेच विशाल पाटील सरांचा इथे शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. जबरदस्त अप्रतिम असं व्यक्तिमत्व, आणि विशालच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा सुद्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिहिर पाटील. तसेच मनोज पाटील सरांना विनंती करेन की विशाल पाटील यांचे बंधू वाकेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत सन्मान करावा अशी विनंती करेन. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर अमर पाटील दर्शवतात 62 धावा, 62. 62 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 62 रन संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत भोईर. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक षटकार जरी आला असला तरी एक विकेट सुद्धा मिळवलाय त्याने. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट, आणि पंचांचं बोट वर झालंय. राकेश राऊत सरांकडून मात्र प्लम पकडलं गेलंय आणि ते फलंदाज बाद होताना नवीन फलंदाज मैदानात जाईल. तोपर्यंत या ऐकूया आपण डीजेला. सन्मान करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतोय. व्हाईट साठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने गोलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाविरोधात मात्र हे अपील आता हायकोर्टामध्ये आलंय, जिथे जजच्या भूमिकेत आपल्याला आशुतोष व्यवहारे सर पाहायला मिळतात. आमचे 2 दिग्गज समालोचक आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रमोद शेडगे सरांसोबत प्रदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम अशी स्पर्धा, आणि पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरकली जाते. अमोल पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश पाटील सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. सुरेश पाटील त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की माझं स्वागत सन्मान या एकवीर चषकामध्ये होतोय.
कारण आणि दुसऱ्या धावेला धावबाद झाले, धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 6 षटकांच्या एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना असेल जीवी स्पोर्ट बिरवाडी, जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी वर्सेस पाटीलाळी. घरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोघांमध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. विजेता संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. जयेश पाटील भाऊ उर्फ गोट्या यांचं स्वागत मी पुन्हा एकदा अमोल पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते करावं. जयेश पाटील भाऊ गोटे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. अमोल पाटील सरांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आज सकाळच्या सत्रापासून ते आहेत. राकेश खुडू साहेब सुद्धा इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा ग्रुपची ट्रिप आणि त्या ट्रिपचं पूर्ण आयोजन राकेश खुडू सर करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. यंदा थोडंसं वेगळं वळण आहे या ट्रिपला. एकविरा देवीचं दर्शन घेऊन आम्ही कोकण दौऱ्यात जाऊ. कोकणवरून पुन्हा येताना मग आई एकविरेचं दर्शन घेणार आणि मग घरी असा तो प्रवास असेल. राकेश कुडू साहेब पूर्ण मॅनेजमेंट करतील. चला दोन संघांना मी विनंती करेन. जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूने पाटीलाळी. आता जॉईंट झालेले आहेत. या ऐकूया आपण आता त्यांचा आवाज. पहिल्याच बॉलवर झील सुटलाय त्या ठिकाणी. कॅच सोडला आणि इथून आपण पाहतायत कदाचित इरादे आता पक्के स्पष्ट होतील की काय. बॅटला लगेच चुंबन घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर गणेश. ओम इलेव्हन जलसार पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली असती. जाकीर नामदार याला आपण पाहताय ज्या पद्धतीने या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता
सिद्ध करण्याची ताकद असलेला खेळाडू आहे. चांगला बॉल महेश, आक्रमकतेचा सितारा म्हणून महेश यांच्याकडे पाहिलं जातं. स्वतेज बलून डेकोरेटर्स, यस अंपायर्स कॉल. या DRS यावेळेला घेतले गेले. अंपायर्स कोणत्याही क्षणाला घेऊ शकतात. DRS तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिलाय. स्वतेज बलून डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय तेजसजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अंकितजी गरज साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वतेज बलूनचं जे आपण पाहताय डेकोरेटर्स आज खऱ्या अर्थानं अप्रतिम चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. तेजसजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. इट्स व्हाईट बॉल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकता हा व्हाईट बॉलचा इशारा आला. अप्रतिम. महेश थांबणार नाहीयेत. आक्रमकतेचा सितारा दिवेश बाहुबलीला मात्र सन्मान दिला आणि दिवेशला सांगितलंय, दिवेश मित्रा घाबरू नको, आज माझी बॅटिंग बघ. षटकार 6 धावा. संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते राकेशजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येईल. या संदेशजी पाटील यांना मी विनंती करेन, राकेशजी पाटील समोर या. राकेशजी नरेश पाटील, रुपेशजी पाटील यांचे बंधू. चांगला बॉल होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट केलंय. ऑन साईडला खोलवर बॉल पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. महेश भुईरला आपण पाहतायत, एक जुना जाणता खेळाडू, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळाला. चार बॉलच्या समाप्तीनंतर 9 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला सरळ बॅटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. गणेश एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, राकेशजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येते. दहा रन झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. जाकीरच्या आज गोलंदाजीचा खरपूस समाचार. डगआउटला मानवंदना देणारा हा षटकार. क्लास टायमिंग. एकविरा चषक षटकार 6. क्या बात है महेश भोईर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दीपेशजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपला स्वागत सन्मान संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल. या दीपेशजी पाटील आपल्या यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 16. चांगली स्टार्ट दिले. टार्गेट सेट केले गेले. एकंदरीत आपण पाहतायत 65 धावांचं आणि आता 49 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 30. जरा टाळ्यांचा गजर यायला हवा. मनपूर्वक धन्यवाद. दीपेशजी पाटील यांची स्माइल बघा किती सुंदर आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. संदीप सांबरेला आपण पाहतायत, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जयजी वजय या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी अंकितजी घरत यांना विनंती करेन. आई गावदेवी अग्रिकट्टाचे मालक आपल्या शुभ हस्ते जयजी वजय यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सध्या 16 रन झाले. तो 11 जलसार टीम फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना या निसर्गाच्या कुशीत वसलेलं नंदनवन अर्थातच स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण अप्रतिम. बॅकफुटला जात असताना हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. यावेळेला गणेशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळले. कारण गणेशला माहिती आहे महेशची बॅट यावेळेला 4 झाले, बोलू लागले, तळपले
तर अशा वेळेला फक्त आपण नॉन स्ट्राईक एंडला जाऊन महेश भोईर यांच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यावा आणि तेच केलं आतापर्यंत. स्वप्नीलजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अंकीजी घरत साहेब त्यांना विनंती करेन, अंकीजी घरत की आपल्या शुभ हस्ते स्वप्नील पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. या स्वप्नीलजी पाटील आपण समोर यायचंय. भगवानजी पाटील साहेब आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. नेहमीच एक प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आणि ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं स्वप्नील पाटील. जय भवानी एंटरप्राइजेस यावेळेला महेश थांबणार नाहीये. क्या बात आहे. महेश भोईरच्या बॅट मधून आक्रमकता दाखवले, षटकारात परावर्तित केले 6 धावा. गर्दी जमते त्याच्या लावू नका मोजमान. रुपेश दादाचा आई एकवीर चषक आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकवीर चषक आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिपेशजी पाटील साहेब या ठिकाणी, दिपेशजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. महामंडळ जे एस टी महामंडळाचे कर्मचारी, ड्रायव्हर म्हणून ज्यांची चालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं वेलकम आहे. अप्रतिम चांगला बॉल आहे, सरळ बॉल निघून जाईल अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी होती, परंतु महेश भोईरने आता इथे दर्शवलंय की मला आज थांबायचं नाहीये. या दिपेशजी कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला निलेश सांबरे येत आहेत. 1 रन. महेश चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 20 रन त्याची ताबडतोड फलंदाजी, 3 षटकार. रुपेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिपेशजी कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येते. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. यावेळेला फोर्स केले या बॉलला, विकेट मिळण्याची दाट शक्यता. फैजान मंसूर येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. धन्यवाद टीजे. धन्यवाद टीजे. स्वतःच बलून डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर तेजाजी पाटील, खास करून त्यांची मुलाखत आपल्याला ऐकायला मिळेल अगदी 6 षटकानंतर. आणि तेजससाठी खऱ्या अर्थानं खरोखरच त्यांनी खूप कमी वेळेत आणि कमी वयामध्ये एक प्रामाणिक बिझनेसमॅन बनलाय. सजावटीत केवळ फुगे नाही तर भावना गुंफण्याचं काम स्वतःच बलूनना डेकोरेटर्स तेजस पाटील करतात. नवीन कल्पना, आकर्षक रंगसंगती आणि वेळेची शिस्त यामुळे प्रत्येक कार्यक्रमात अधिकच खास होतात असे तेजस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. कारण त्यांची एक खासियत राहिली की साध्या जागेलाही उत्सवात रूप देणारी कला म्हणजे स्वतःच बलून डेकोरेटर्स यांच्याकडे आहे. आणि प्रत्येक डेकोरेशन मध्ये वेगवेगळं नाविन्य त्यांच्याकडून पाहायला मिळतं असे तेजस पाटील पाहायला मिळत आहेत. धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. जरा नारी शक्ती आपल्या व्यासपीठावर आले तर टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. आपलं सहर्ष स्वागत आहे. 24 धावा झाले, 2 षटकांचा खेळ झालाय. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 41 रनची आवश्यकता. 24 बॉल 41. अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी विनंती करेन अमोलजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अनिलजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. पाटील आणि साखरे टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले आणि जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. सध्या आपण पाहत आहेत अनिलजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. ही परंपरा आहे रुपेशजी पाटील यांच्या स्पर्धेची. मग तो लहान असो किंवा मोठा असो, तो वरिष्ठ असो किंवा ज्येष्ठ असो, प्रत्येकाचं स्वागत सन्मान हे नेहमी मात्र या स्पर्धेला केलं जातं. नुकतंच धनश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत.
म्हणतात ना, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी, या तिन्ही आमच्या नारी शक्तीला सलाम. आणि खऱ्या अर्थानं आज संस्कार पूर्ण भारतामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार, चांगला बॉल जाकीरचा यावेळेला पाहायला मिळतो. वालीव असा संघ आहे, हार न मानणाऱ्यांपैकी एक संघ ओळखला जातो. सध्या कमलेश गुप्ता मैदानाच्या आतमध्ये नाहीत, परंतु त्यांना पाठबळ देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात स्वतः तानाजी धायगुडे, कारण फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. यावेळेला फुलटॉस, लो फुलटॉस बॉल होता. फिल्डर निलेश सांबरे जीवाची आकांक्षा करतायत, परंतु महेश भोईर नावाचं वादळ घोंगावलंय. जलसारचा ब्रँड पॅटर्न शॉट महेश भोईरच्या बॅटमधून येईल. कडक शॉट, 6 धावा. सफाळे शहरात नाव गाजतय या चषकात, पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकात. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता एक्स्ट्रा कव्हरला, अतिशय चांगला फटका. 30 धावा झालेत, 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार, चांगला बॉल होता, चांगला बॉल. धीरज रिॲक्शन पहा जाकीरच्या बद्दल, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो जाकीर. मात्र थोडेफार मात्र मनातल्या मनात गोड शब्द त्यांच्या कानापर्यंत ते पोहोचले असतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रिॲक्शन पहा, मंजित कुडू यावेळेला दर्शवत असताना 30 धावा झालेत, 35 रनचं अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. यावेळेला ऑन दी टोस खेळलाय, समोर खेळलेत आणि अप्रतिम फटका. क्या बात आहे महेश, वाह. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा षटकार, प्रेक्षणीय फटका, 6 धावा. विलक्षण कामगिरी. हे दुमदुमलय नाव साखरे गावात कार्याची ही गोडी, एकवीरा माऊलीचा आशीर्वाद जिद्दीची ही जोडी. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली. 1 रन मिळेल बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. 5 बॉलचा खेळ झालाय, 28 रनची आवश्यकता आहे. वालीव म्हटलं तर नेहमीच बॅकबोन म्हणून राहुलजी आत्माराम घरत यांना आपण सातत्याने पाहिलंय. राहुल दादा समाजसेवक आणि सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ते सुद्धा कदाचित ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं सुद्धा राहुल दादाचं करूया वेलकम. रोहिदास पाटील अर्थातच टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, हे सुद्धा सकाळपासून मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. आणि इथून मात्र आपण पाहतायत ऑन साईडला खेळलाय, काय फटका आहे. भव्य स्वागत केलंय जयेश बॉम्बने. पिंटू पाटील शिवनसई ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं आगमन होत असताना त्यांचं करूया आपण वेलकम. षटकार, 6 धावा. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात, क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद, आई एकवीरा. थँक्यू. 43 रन झालेत आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 22 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. या ठिकाणी आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय भगवानजी नारायण पाटील साहेब शाखाध्यक्ष मनसे साखरे, अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत साखरेच्या आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन, आपण पुढे या. आपल्या युतीचे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं समालोचकांना, दोन्ही समालोचकांना या वेळेला प्राइज येत असताना पाहायला मिळतं. 500 रुपये, त्यानंतर डीजे यांना 200 रुपयांचं प्राइज, त्यानंतर आपण पाहिलं स्कोरर यांना 200 रुपये आणि कॅमेरामॅनला 200 रुपये, म्हणजे एकंदरीत असं एवढं प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आमच्या वतीने आम्ही ऋणी आहोत. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लक्ष धन्यवाद आहे. आणि दोन्हीही मी दापण त्यांना
विनंती करेन की प्लीज आपण या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी दोन्हीही एकत्रित यायचंय. भगवानजी नारायण पाटील साहेब शाखाध्यक्ष मनसे साखरे आणि त्यांच्या सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत साखरे, जयजी वजय आणि दीपेशजी पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. सूरज विठ्ठल पाटील यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम चांगला बॉल. जयेश बॉम्ब मोठा फटका मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु या वेळेला बीट झालेत. अतिशय चांगला बॉल संदीप सांबरेच्या माध्यमातून. 17 बॉल आता 16 बॉल 21 रन. चला या दोन्ही मात्र व्यक्तिमत्वांना विनंती करेन भगवानजी नारायण पाटील साहेब आपण या. धनश्री भगवान पाटील मॅडम आपण सुद्धा यायचंय. यावेळेला ऑन साईडला हलकासा हुक शॉट पाहायला मिळतो, परंतु फिल्डर दूर आहे. 4 रन. दीपेशजी कुडू साहेब सोनावे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपलं. या भगवानजी पाटील साहेब आणि धनश्री पाटील मॅडम आपणास विनंती करेन आपण या. त्यांच्या कन्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सहपरिवार, आणि हा स्वागत सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान या ठिकाणी करण्यात येते. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि रन्स हवे आहेत त्या 17. 14 बॉल 17 रन ओम 11 जलसा टीमसाठी. 34 वर सध्या बॅटिंग करतोय महेश भोईर. स्वागत सन्मान होतो ना त्यावेळेला व्यासपीठावर टाळ्यांचा कडकडाट यायला हवा, टाळ्यांचा गजर यायला हवा. आपला मनपूर्वक धन्यवाद. आणि सरळ बॉलला फेकून दिले या वेळेला जयेश बॉम्बच्या बॅटमधून एक अप्रतिम धमाका. षटकार 6. चोपन्न रन झालेत. 13 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. जयेश आज बॅट त्याची बोलू लागले. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुद्धा तो बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन टायमिंग सहित गुड प्लेसमेंट, अफलातून टायमिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं आणि चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात परावर्तित केलंय. 54ला 1. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा आता ओव्हरपिच बॉल होता आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण. जयेश बॉम्बच्या बॅटमधून षटकार. 4 षटकांचा एकंदरीत खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ॲक्युरेट 60 धावा. आता विजयासाठी 12 बॉल 5 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. विघ्नहर्ता डीजे सौरभ तरे, डीजे इन द मिक्स. आहे नंबर 1 असा नाही हो कोणतो आयोजन अलग. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक. साठ धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 रनची आवश्यकता आहे. अतिशय सामना मात्र या वेळेला एकतर्फी झुकवत असताना 22 रन. जयेश पाटील बॉम्ब 7 बॉल मध्ये आक्रमकता दाखवली. या वेळेला अप्रतिम क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे. नेत्रदीपक आणि सौंदर्यपूर्ण फटका. शॉट ऑफ द मॅच. हा फटका खरोखरच पाहावासा वाटेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने मात्र अशा फटक्यांची निवड केली जाते. चांगला फटका खेळला होता. ॲडम गिलक्रिस्ट, कुमार संगकारा, युवराज सिंग, सौरव गांगुली दादाची आठवण करून देणार फटका आणि खास करून अर्जुन रणतुंगा आणि सनत जयसूर्या या फलंदाजांची आठवण करून दिली. इथून स्टायलिश फिनिश. आज महेश थांबणार नाहीयेत.
टायगर अभि जिंदा आहे. महेश भोईर दर्शवत असताना कॉंग्रॅच्युलेशन टॉप 4 मध्ये क्वालिफाय होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला खेळ दर्शवला आणि इथे विजयश्री खेचून आणताना आपण पाहत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि हार्ड लक विकी 11 वालीव टीम. आपण आलात, कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. महेश भोईर 14 बॉलमध्ये 44, 1 चौकार 6 षटकार.